खरंच जेव्हा कोणी या इव्हेंटमध्ये येतंय ते हे विसरतंय की हे सरकारी इव्हेंट आहे. ज्या प्रकारचे भव्यता आहे, ज्या प्रकारचे डिझायनिंग आहे, आर्ट इन्स्टॉलेशन आहेत, जे त्यातल्या त्यात शासकीय आपल्याला कार्यक्रमामध्ये तसे बघायला नाही मिळत या स्केलवर. हे सगळं कसं सुचलं? आणि एक शासकीय इव्हेंट म्हटल्यावर कन्व्हिन्स करणं सोपं काम नसतं अधिकाऱ्यांना की हे का हवं, ह्याचं महत्व काय. हे कसं जमलं आणि हे कसं घडवून आणलं तुम्ही? त्याच्याबद्दल आम्हाला ब्रँड डिझाईन त्या लुक अँड फील बद्दल सांगा. मी याचं खूप प्रामाणिक उत्तर आपल्याला देतो. जसं मगाशी आपण जोश विचारला, हाय सांगितला, तसंच उरी मूवी मधलं मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. त्यामध्ये ते डायलॉग म्हणतात की हा नवा भारत आहे, हे नया भारत आहे. तसं आमच्या माननीय सीएम साहेब आणि माननीय आमचे मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवा उमेद आहे, अरे हा नवा महालक्ष्मी सरस आहे. आणि याच्यामध्ये कल्पकतेला, क्रिएटिव्हिटीला आम्हाला पूर्ण संधी दिली गेली आणि मग आम्ही मनापासून त्यावरती काम केलं. माननीय आमचे सीओ साहेब निलेश सागर साहेब आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री करता प्रिमायसेस मध्ये, तेव्हा जो आपला भव्य फसाद वॉल आहे तो कंटेनर पासून बनवला गेलेला आहे. ही खूप युनिक कन्सेप्ट आहे. याच्यापूर्वी असं कधी आपण कंटेनर पासून फसाद वॉल बनवण्याची पद्धत बघितलेली नव्हती. आणि त्याच्यावरती जे प्रोडक्ट्स आपण दिलेले आहेत ते ऍक्च्युली मॉडेल्स आहेत आपल्या प्रोडक्ट्सचे, जे आपले रिअल प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर त्याच्यावरचे पेंटिंग्स जे आहेत ते पेंटिंग सुद्धा रिअल किंवा आपल्या ताईला एक्झिबिट करणारे पेंटिंग्स आहेत. किंवा तुम्ही जेव्हा आतमध्ये थीम एरियामध्ये जो आपला मुख्य एक्झिबिशनचा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे, तिथं जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा तुम्हाला जी डिजिटल वॉल दिसेल, त्या डिजिटल वॉलवरती पण तुम्हाला आपले सगळे प्रोडक्ट्स एक्झिबिट होताना दिसतील, आपल्या लखपती दिदींचे कामं एक्झिबिट होताना दिसतील, आपल्या शासनाची कामं एक्झिबिट होताना दिसतील. किंवा ह्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स आपले रिअल प्रोडक्ट्स आहेत, जे आपण एक्झिबिट करतोय, कारण आपण प्रदर्शनामध्ये आहोत. आणि प्रदर्शनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ही संधी घेतली पाहिजे की आपल्या प्रोडक्ट्सना आपण कसे एक्झिबिट करू. म्हणजे माझा मुद्दा हा आहे की इथली प्रत्येक वॉल, इथला प्रत्येक कोपरा, इथला प्रत्येक प्रयत्न आपल्या प्रोडक्ट्सना प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय, उमेदच्या प्रोडक्ट्सना. आणि त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट हा सेलवर येणार आहे. त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट सगळ्या ताईंचं उत्पन्न वाढण्यामध्ये येणार आहे. ज्या लोकांना हे नाही बघायला मिळाले प्रत्यक्ष, त्याला भयंकर फोमो होणार आहे या गोष्टीचा की आपण का नाही आलो. एक चांगली बाब सांगतो, आपण मुंबईकर महानगरातली लोक मॉलमध्ये जातो. ही मॉलमध्ये एक वेगळी मजा असते, पण इकडे तर मॉलला पण सरपास केलं इन टर्म्स ऑफ डिझाईन आणि आर्ट इन्स्टॉलेशन. आणि खरंच जसं बोलला, कोपऱ्यात विचार दिसतो, महाराष्ट्र दिसतो आणि महाराष्ट्राची अस्मिता दिसते. आणि ह्या सगळ्याचा जो जसं तुम्ही बोललात दीदींना फायदा होणारच आहे.